शिवशंकराला देवांचा देव महादेव मानतात. महादेवाचे मंदिर नाही असे गाव भारतात शोधून देखील सापडणार नाही. देशभरातील प्रत्येक प्रांतात शिवशंकरांची आराधना केली जाते. हर हर महादेव अशा जयघोषात शिवाचे भाविक तल्लीन होऊन जातात. शिव हे दैवत मंगलमय कल्याण करणारे असून त्यांच्यावर भाविकांची अपार श्रद्धा आहे. शिवकृपेने जीवनात कोणत्याच प्रकारचे दुःख येत नाही अशी श्रद्धा आहे. तसेच ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता आहे, विष्णू सृष्टीचा पालनकर्ता, शंकर तिचे संरक्षण करणारा आहे. यामुळेच भोलेनाथाला कैलास निवासी असे म्हटले जाते. आशुतोष म्हणजेच तत्काळ संतुष्ट होणारे. शिव तसाच आहे. समुद्र मंथनात निघालेले विष स्वतः प्राशन करून जगाचे कल्याण करणाऱ्या शिवाला निळकंठ असेही संबोधले जाते. शिवाच्या मस्तकावर गंगा आणि चंद्र यांचे स्थान आहे, म्हणून त्यांना त्र्यंबकेश्वर असेही म्हणतात. ओम नमः शिवाय या मंत्रामध्ये सर्व प्रकारचे दुःख नष्ट करण्याची शक्ती आहे. शिव म्हणजे पापाचा नाश करणारे. त्याआधी असणारा नमः म्हणजे मोक्ष प्रदान करणारा शब्द. उमा महेश्वर हा देवादिदेव महादेव आहे. नमः शिवाय या 5 अक्षरी मंत्रात अद्भुत सामर्थ्य असून तो जगाच्या कल्याणासाठी सार्थ ठरला आहे. तसेच एका कथेनुसार एकदा विष्णूची पत्नी लक्ष्मीने श्रावण मासात शिवलिंगावर प्रतिदिन 1001 पांढरी कमळाची फुले वाहण्याचे व्रत करण्याचे ठरवले. लक्ष्मीने परडीत मोजून कमळे ठेवली. मात्र मंदिरात पोहोचल्यानंतर 3 कमळाची फुले कमी भरली. त्याचे लक्ष्मीला आश्चर्य वाटले. त्यानंतर तिने फुलांवर पाणी शिंपडले आणि चमत्कार झाला. फुलांमधून एक रोपटे बाहेर आले. त्याला त्रिदलासारखी पाने त्याला होती. ते बेलाचे रोपटे होते. त्यावरील बेलपत्र लक्ष्मीने तोडून शिवलिंगावर वाहिली. लक्ष्मीच्या भक्तीमधील सामर्थ्य पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले आणि तेव्हापासून शिवशंकराला बेलपत्र प्रिय आहे. भक्तांवर तत्काळ प्रसन्न होणारा शिवशंकर खरोखरच महादेव आहे.